हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आपण काम करत असताना वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असतात. त्याच्यामुळं काही गोष्टी ह्या त्या वेळेस विसरून जायचं असतं. जर माझ्यावर आरोप सिद्ध झाले असते तर मला त्यांनी बरोबर घेतलं असतं का? साधा प्रश्न आहे. लहान मुलांना पण कळतो. तू मला विचारतो काय? मी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. माझ्याशी कुणाशी चर्चा झालेली नाहीये. माझ्याशी चर्चा झाली तर पहिलं तुला सांगायचं काम करेन. अरे चर्चा झाली नाही, चर्चा झाल्यावर सांगतो म्हटलं ना. चर्चा झाल्या लगेच त्याला फोन लावायचा. हो, ते रात्री घडलं. मला ती क्लिप बघायला मिळाली. मी ताबडतोब बीडच्या कलेक्टरला फोन लावला. मी म्हणलं मी सोमवारी येतोय, मला ते ॲक्शन घेतली गेली पाहिजे. आणि त्यांनी काल 6 का 7 मुलांना अरेस्ट केलेलं आहे. एसपी मी काय म्हणून CP म्हणून जिल्हा माझी चूक मी मान्य करतो आणि मागं घेतो. आणि CP नाही, SP जिल्हा पोलीस प्रमुख, बीड जिल्हा पोलीस प्रमुखाला सांगितलं. त्यांचा पुन्हा आज सकाळी मी फोन केला होता की काय घडलं. ते म्हणले की अशा गोष्टी घडल्यात. अजून काही मुलं जे ह्याच्यामध्ये दिसत आहेत, व्हिडिओ शूटिंग जे झालेलं आहे किंवा फोनमध्ये जे क्लिपिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये, त्यांनाही पकडण्याचं काम मी त्यांना सांगितलं. त्यांना जर गुंड प्रवृत्तीचे असेल तर त्यांना मोका लावायला देखील अजिबात मागं पुढं बघू नका. आणि त्यांना तशाच पद्धतीचं कडक शासन त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्या प्राण्याला पण कुणी इतकं मारणार नाही. ते बघितलं तर बघवत नाही. एकाचं झालं की दुसरा येतो, दुसऱ्याचं झालं की तिसरा येतो. इतकं वाईट प्रवृत्ती आहे. ती ठेचूनच काढली पाहिजे, ती गाडलीच पाहिजे. आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा आमचा चालू आहे. आजच सकाळी CPंना बोलून घेतलेलं होतं. एका ठिकाणी माझी मीटिंग होती. मी त्यांना हा विषय काढला. मी म्हटलं तुम्ही पण हे सारखं मधून अधून कोयता चाललेला आहे. त्या संदर्भामध्ये तिथं पण ताबडतोब कारवाई त्या बाबतीमध्ये करा. तर त्यांनी सांगितलं की दादा माझं काम चालू आहे. मी म्हटलं त्याच्यामध्ये कुणीही इन्व्हॉल्व असतील, कुठल्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असो किंवा विरोधी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असो, अजिबात त्यांची हायगाई करू नका. चंदननगरच्या PI वरच गुन्हा दाखल झाला लँड ग्रॅबिंगचा. जर त्याची चूक झालेली असेल तर तो गुन्हा दाखल होणार. आम्ही त्याच्यामध्ये चुकल्यानंतर कुणाला सोडत नाही.